राज्यामध्ये सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। आजच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेब कबर हटाव मोहिमेचा इशारा दिलाय। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीप्रमाणे कारसेवा करू असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय। तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना देखील जिल्हाबंदी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। परिस्थिती चिघळू नये यासाठी काय खबरदारी घेतली जाते? संपूर्ण राज्यभर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल औरंगजेबाची कबर हटाव या मोहिमेसाठी रस्त्यावरती उतरलेली आहे आणि आज राज्यभरातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। मी आता ही समोर तुम्ही पाहताय ती औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी आहे आणि पोलिसांनी एक वेगळी खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। ती खबरदारी काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो। हे एक बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। हे कालपर्यंत बॅरिगेटिंग नव्हतं, मात्र हे लोखंडी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि इथून आपण जर पाहिलं तर एकच व्यक्ती आतमध्ये प्रवेश करू शकतो आणि कबरीकडे जाऊ शकतो आणि इथून बाहेर येताना देखील एकच व्यक्ती जो आहे तो बाहेर येऊ शकतो। याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे लाकडी नाही तर हे लोखंडी बॅरिगेटिंग आता करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे आणि राज्यभर जे आंदोलन होतंय त्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आज अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। एक SRPFचे जवानांची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। शिवाय 2 अधिकारी, काही साध्या विषयातील कर्मचारी, त्याचबरोबर इतर काही अधिकारी असा तगडा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। 2 ठिकाणी म्हणजे जिथून आतमध्ये कबरीकडे प्रवेश होतो, एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा म्हणजे अन्य दुसऱ्या मार्गाने म्हणजे खुलताबादच्या दुसऱ्या मार्गाने जिथून प्रवेश मिळतो त्या ठिकाणी देखील बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। आणि पुन्हा एकदा आपण दाखवूया की ही जी एक गेट तयार करण्यात आलंय तिथून एकच व्यक्ती हा आतमध्ये जाऊ शकतो आणि बाहेर येऊ शकतो याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रज्ञा, कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।